नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव तुमची जोडी तर देवाने बांधली आहे. अरे बघ ना, आजपर्यंत तुम्हा दोघांवर कितीतरी संकट आलीत, परंतु तुम्ही कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. कायमच एकमेकांसाठी अगदी खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात. आणि खरं तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जेव्हा एखाद्यावर संकट येतं, एकावर संकट येतं, तेव्हा त्याची चावल दुसऱ्याला कशी काय लागते. आता मात्र राजश्री काकूंचं हे बोलणं ऐकून मधूला धक्काच बसतो, परंतु राघव राजश्री काकूंच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव आजपर्यंत तुम्ही दोघांनीही एकमेकांना अगदी मनापासून साथ दिली आणि म्हणूनच मला वाटत आहे की यापुढे सुद्धा तुम्ही अशीच एकमेकांना साथ द्यावी आणि अगदी सुखाचा संसार करावा. आता मात्र मधूचा जळफळाट होत असतो. मधू ही राघवला आवाज देत बाजूला बोलण्यासाठी बोलावून घेते. आता राघव येताच मधू ही राघवला म्हणते, राघव मी काय म्हणत होते की आपण मंदिरात जाऊन येऊया का, कारण पूजा चुकायला नको. तर राघव म्हणतो की नाही, तिला अजूनही शुद्ध आली नाही, त्यामुळे आपण मंदिरात नाही जाऊ शकत. तर मधू म्हणू लागते, काय झालं राघव, अरे येईल ना तिला शुद्ध, आणि तसंही तिला शुद्ध येण्या अगोदर आपण घरी पण येऊ शकतो, त्यामुळे प्लीज जाऊया ना मंदिरात. राघव म्हणतो की नाही, मी कुठेही येणार नाही. जोपर्यंत तिला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. मग तू एक काम कर ना, मी तुझ्यासोबत येत नाही, तू एकटी जाऊन येऊ शकतेस. तर मधू म्हणते की राघव तू सुद्धा माझ्यासोबत चल ना, परंतु राघव जाण्यासाठी नकार देतो. आता मात्र मधूला राघवच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच मधू ही राघवला म्हणते, राघव आता हे अति होत आहे. तर राघव म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव मधू, आता जर कृष्णाच्या जागी इतर जरी कोणी असलं असतं तरी सुद्धा मी हेच केलं असतं, त्यामुळे मी कुठेही येणार नाही. तर मधू म्हणते, अरे परंतु विनू तर तयार होऊन बसला आहे, त्याला किती वाईट वाटेल. तर राघव म्हणू लागतो, विनूला काय सांगायचं, त्याला कसं समजवायचं हे मी नंतर बघून घेईन, परंतु जोपर्यंत कृष्णाला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही, इथून कुठेही हलणार नाही. आता मात्र मधूला धक्काच बसतो. आता राघव मधूसोबत जाण्यासाठी नकार देतो आणि कृष्णाची काळजी घेण्यासाठी रूममध्ये निघून जातो. आता मात्र हे दृश्य पाहून मधूचा जळफळाट होत असतो. राघव सिंधूच्या बाजूला जाऊन बसतो आणि सिंधूची काळजी घेत असतो. आता हे सगळं काही मधूने पाहिलेलं असतं. मधूला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे पाहायला मिळतं, ऋतुजा रुक्मिणी काकूंना म्हणते, वहिनी साहेब आता सुद्धा राघवने त्या थुईथुईचीच बाजू घेतली. ती थुईथुई आतापर्यंत आपल्या डोक्यावरच बसली होती, परंतु आता ही पोरगी आपल्या तर डोक्यावर अगदी मोरासारखी थुईथुई नाचत आहे. आता मात्र रुक्मिणी काकूंनाही कृष्णाचा खूप राग आलेला असतो, परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नसतात आणि म्हणूनच ऋतुजा ही रुक्मिणी काकूंना विचारते, अहो वहिनी साहेब काय झालं आहे, अहो काहीतरी बोला ना, अहो हीच ती वेळ आहे शस्त्र काढण्याची, मग तुम्ही काहीतरी बोला तरी. आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा मी अजून एक कृष्णाला चॅलेंज देणार आहे. आता मात्र हे ऐकून ऋतुजाला धक्काच बसतो. ऋतुजा विचारते, काय अजून एक. रुक्मिणी काकू म्हणतात की हो, मी तिला अजून एक चॅलेंज देणार आहे आणि ते चॅलेंज जर तिने जिंकलं तर मग मात्र मी तिला रत्नपारखी घराण्याची सून म्हणून घेणार आहे, मी तिचा सून म्हणून स्वीकार करणार आहे. आता हे ऐकून ऋतुजाला धक्काच बसतो. ऋतुजा म्हणते, अहो वहिनी साहेब तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय ना, अहो ही जर बातमी बाहेर कोणाला कळाली ना तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील शेण. या चोरट्या पोरीला आपण आपल्या घराची या रत्नपारखी घराण्याची सून करून घेणार आहोत. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणू लागतात, ऋतुजा राघव काय म्हणाला ऐकलंयस ना तू, अगं हे त्याचं आयुष्य आहे आणि त्याच्या आयुष्यातील निर्णय त्यालाच घ्यायचे आहेत. तर ऋतुजा म्हणते, परंतु वहिनी साहेब तुम्हाला माहीत आहे ना, राघव त्या कृष्णाच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडला आहे, कारण तो चेहरा तर आता रुक्मिणी काकू म्हणतात सिंधूसारखा दिसतो. तर ऋतुजा म्हणते, हो त्याचसाठी तर, आणि राघवला तर यातलं काहीच कळत नाहीये. रुक्मिणी काकू म्हणतात, हो पण राघव म्हणाला आहे ना की त्याच्या आयुष्याचे डिसिजन त्याला घ्यायचे आहेत, त्याच्या आयुष्यात त्याला कोण हवं कोण नको हे सगळं काही तोच ठरवणार आहे, मग आपण यामध्ये पडायची काहीच गरज नाही ऋतुजा, त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊन देत. आता मात्र रुक्मिणी काकूंना राघवचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव हा अजूनही कृष्णाच्याच रूममध्ये असतो. कृष्ण अजूनही शुद्धीवर आलेली नसते आणि म्हणूनच राघवला खूप टेन्शन आलेलं असतं. राघवला कृष्णाची खूप काळजी वाटत असते, परंतु त्याचवेळी कृष्णा शुद्धीवर येते. आता कृष्णाला शुद्धीवर आलेलं पाहून राघवला खूप आनंद झालेला असतो. आता राघव कृष्णाला आधार देत तिला बसवतो आणि त्यानंतर नकळतपणे तिला मिठीत घेतो आणि म्हणू लागतो, नशीब माझं की तू शुद्धीवर आलीस, अगं मी किती घाबरून गेलो होतो तुला माहीत आहे का. आता राघवची ती काळजी पाहून सिंधूलाही खूप बरं वाटत असतं.
तर त्यानंतर राघवा सिंधूला म्हणतो, कृष्णा तू शांत बस बघू, असं म्हणत तिला उशा लावून देतो आणि शांत बसायला सांगतो. आता राघवा कृष्णाची काळजी घेत तिथेच बसलेला असतो. आता राघव कृष्णाला म्हणू लागतो, कृष्णा तुला ही पूजा वगैरे करायची काय गरज होती? अगं अशी पूजा कोण करतं का? दारा खिडक्या बंद करून अशी पूजा कोणी केली होती का? आणि हो, जर दारा खिडक्या बंद करून ही जर पूजा करायची होती तर मग तू काकूला यासाठी नकार का नाही दिलास? तू का तयार झालीस ही पूजा करण्यासाठी? आता राघवची असणारी काळजी, राघवच्या मनाची घालमेल सिंधूच्या लक्षात येते. आता सिंधू ही राघवला म्हणते लंबू, परंतु राघव काही सिंधूला बोलायला देत नाही. तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणतो, तू काहीच बोलायचं नाही. आता सिंधू ही प्रेमानेच राघवकडे पाहू लागते. आता राघव सिंधूच्या काळजीनेच कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगोदरच त्या धुरामुळे खूप तुला त्रास झाला आहे, त्यामुळे आता काही बोलायचं नाही, स्वतःची काळजी घ्यायची. तर आता राघवची काळजी पाहून सिंधू ही राघवला म्हणते, थँक्यू लंबू. तर त्यानंतर राघवला मात्र याचं आश्चर्यच वाटतं आणि म्हणूनच राघव म्हणतो, ही तेच कृष्ण आहे ना जी कधीही कोणाला सॉरी वगैरे बोलत नाही, परंतु आज ती मला सॉरी बोलत आहे. खरंच मला कमाल वाटत आहे ऐकून, परंतु हे माझं स्वप्न तर नाही आहे ना, असं म्हणत राघव विचार करू लागतो. परंतु कृष्णही राघवला म्हणते, नाही हे तुझं स्वप्न नाही, मी खरंच तुझी माफी मागत आहे. आता राघवला वाटत असतं की हे स्वप्न आहे आणि म्हणूनच सिंधू ही राघवला चिमटा काढते आणि भानावर आणते. आता राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहून खूप हसत असतात, परंतु त्याचवेळी हसत असताना सिंधूला ठसका लागतो. आता राघवा सिंधूची काळजी करत सिंधूला पाणी पिण्यासाठी देतो. आता सिंधू पाणी पित असताना राघव अगदी सिंधूकडे पाहत असतो. आता सिंधूचं पाणी पिऊन होतं, परंतु राघवची काही नजर हटत नसते. आता म्हणूनच सिंधू ही राघवला भानावर आणत म्हणते, बस झालं आपल्याला पाणी. आता मात्र राघव भानावर येतो. आता सिंधू ही राघवला म्हणते, आपण एकदम ब्युटिफुल दिसतो. तर आता राघव विचारतो की हे कोणी सांगितलं तुला? तर त्यानंतर कृष्ण ही राघवला म्हणते, कोणी सांगायची काय गरज आहे, कारण काही लोकांच्या नजरेत त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं की आपण किती ब्युटिफुल आहोत. तर त्यानंतर राघव म्हणतो, हो का? तर आता कृष्णा म्हणू लागते, हो, कारण काही लोकांचे डोळे तर मी वाचले आहेत, त्यावरून मला समजत आहे की खरंच मी खूप ब्युटिफुल दिसते. आता राघवा कृष्णाला म्हणतो, हो का? हा तर खूप मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळी त्या लोकांना एका आई स्पेशालिस्टची खूप गरज आहे. तर आता कृष्णही राघवला म्हणते, लंबू तू आपल्याशी पंगा घेऊ नकोस हा. आणि हो लंबू, मला एक गोष्ट कळत नाही, तू जेव्हा एकटा माझ्यासोबत असतोस त्यावेळी तुला माझ्याशी पंगा घ्यायचा असतो आणि इतर वेळी जर आपल्याला कोणी बोललं तर मात्र तुला ते सहन होत नाही आणि मग मात्र तू अँग्री मॅन होतोस. तर आता राघव म्हणू लागतो, नाही असं काहीच नाही. तर कृष्णही राघवला म्हणते की हे सगळं काही मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे असं काही नाही, हे तू सांगायची काही गरजच नाही. आता सिंधू ही राघवला आठवण करून देत म्हणते की असं काही नाही कसं, मगाशी आपण स्वतःहून बघितलं आहे, तू त्या फडफडला कसं फाडफाड बोलत होतास. आता राघव कृष्णाला काही उत्तर न देता तिथून निघून जात असतो, परंतु त्याच वेळी कृष्ण ही राघवचा हात पकडते आणि राघवला म्हणते, लंबू तू आपली किती काळजी घेत आहेस? आता सिंधू ही राघवला म्हणते, इतकी काळजी कोण कोणाची घेतं हे तुला माहीत आहे का? तर राघव म्हणतो की हो माहीत आहे. तर आता कृष्णा म्हणजे सिंधू ही मनाशीच म्हणते, राघव तुमचं प्रेम मला समजत आहे, परंतु आपल्या सावीसाठी, फक्त आपल्या सावीसाठी थोडे दिवस हे सगळं काही सहन करा. ज्या दिवशी त्या मधूच्या तावडीतून आपल्या सावीला मी घरी घेऊन येईल त्या दिवशी मी तुम्हाला सगळं काही खरं सांगणार आहे. तर त्यानंतर राघवा सिंधूला म्हणतो, कृष्णा आपली जी माणसं काळजी घेतात त्या माणसाची आपणही काळजी घ्यायलाच हवी, असं म्हणत राघव हा कृष्णाच्या डोक्यात जरा उशी फेकून मारतो. तर त्यानंतर कृष्णही राघवला म्हणते, राघव तू आपल्याला मारलास, असं म्हणत आता कृष्णही असलेली दुसरी उशी घेते आणि राघवला मारू लागते. आता राघव आणि कृष्ण एकमेकांना मारत असतात, त्या दोघांची मस्करी चालू असते आणि दोघंही खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव आणि कृष्णाला एकत्र पाहून मधूचा मात्र जळफळाट होत असतो. आता मधू ही रूममध्ये येते आणि रूममधील वस्तू या अस्ताव्यस्ता फेकू लागते आणि राग व्यक्त करत म्हणते, त्या कृष्णाची राघवच्या बाजूला राहायची लायकीही नाही आणि ती कृष्णा आज श्रावणातील पूजा राघवसोबत बसून करत आहे. मी मात्र काहीच करू शकले नाही, आता हे मी सहन नाही करू शकत. दिवसेंदिवस ही कृष्णा डोईजड होत चालली आहे. आता लवकरात लवकर तिचा बंदोबस्त मला करावाच लागणार आहे. आताच मधूची मात्र खूप चिडचिड होत असते, परंतु त्याच वेळी मधूला शकुंतला देवींचा फोन आलेला असतो. आता शकुंतला देवी मधूला विचारतात, काय झालं मैना राणी? तर आता मधू म्हणू लागते, काही ठीक नाही. आता मात्र शकुंतला देवी मधूला विचारतात की आता काय झालं मैना राणी? आता मधू ही घडलेला सर्व प्रसंग शकुंतला देवींना सांगू लागते. मधू म्हणू लागते की आजच्या या श्रावणाची पूजा कृष्ण आणि राघवने एकत्र केली आहे. आता हे सगळं काही ऐकून शकुंतला देवींना धक्काच बसतो. तर त्यानंतर मधू ही म्हणू लागते की राघव रुक्मिणी काकूंसोबत सुद्धा भांडला आहे, त्यांना तर तो सरळ म्हणाला आहे की आपण तिला अशा प्रकारे ट्रीट नाही करू शकत.
कृष्णामुळे माझ्या आईला बरं वाटत आहे आणि त्यामुळे आपण तिला अशा प्रकारे वागणूक नाही देऊ शकत. तर रुक्मिणी काकू राघवला विचारतात, मग काय करणार आहेस तू, या चोरटीशी लग्न करणार आहेस का? तर राघव म्हणतो की हो, मी कृष्णासोबत लग्न करणार आहे, त्यामुळे प्लीज तिला कोणीही चोरटी बोलायचं नाही. तर त्यानंतर सगळा घडलेला प्रकार ती शकुंतला देवींना सांगत म्हणते की मी ज्यावेळी राघवला म्हणाले की आपण मंदिरात जाऊन येऊ, तेव्हा मात्र राघवने मला नकार दिला आणि म्हणाला की जोपर्यंत कृष्णा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. राघवने तर सरळ सरळ माझा अपमानच केला. आता मात्र मधू खूप चिडलेली असते. आता शकुंतला देवींना म्हणू लागते, ही कृष्णा तिचं डील आणि तिची लायकी हे दोन्ही पण विसरून गेली आहे, त्यामुळे तिला लवकरात लवकर तिची लायकी दाखवून द्यायला हवी. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, परंतु आता मी त्या कृष्णाची लायकी तिला दाखवून देणारच आहे. ते बॉस कोण आहे याची जाणीव तिला पुन्हा एकदा करून द्यावी लागणारच आहे. आता त्यासाठी मला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. आता मात्र शकुंतला देवी मधूला म्हणतात, मैना राणी, इथे आपण दाताचं कण करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु नाही, तेव्हा मात्र तुम्ही माझं काही ऐकूनच घेतलं नाही. तर मधू ही शकुंतला देवीना म्हणते की हो, चुकलं माझं, मग मी आता काय करू, तिथे येऊन तुमचे पाय धरू का? शकुंतला देवी मधूला म्हणतात, त्याची काही गरज नाही, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुमची हिंमत आणि तुमची किंमत त्या कृष्णाला दाखवूनच द्या. तर आता मधू म्हणू लागते की हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तर त्यानंतर शकुंतला देवी मधूला म्हणतात, ठेवा आता फोन. तर शकुंतला देवींना मधूच्या वागण्याचाही खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच शकुंतला देवी रागानेच फोन कट करतात. परंतु इकडे मधूला काय करावं काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव आणि कृष्णा खेळून खूप दमलेले असतात आणि म्हणून दोघेही एकत्रच बेडवर पडतात. आता राघवचा लक्ष मात्र कृष्णाकडे असतो. आता कृष्णा ज्यावेळी पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की राघव आपल्याकडेच पाहत आहे. आता त्यानंतर राघव अगदी प्रेमानेच कृष्णाकडे पाहत असतो. तर त्यानंतर कृष्णाही राघवकडे प्रेमाने पाहत असते. आता दोघंही एकमेकांच्या प्रेमात अगदी हरवून गेलेले असतात आणि भान हरवून एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर सिंधू ही राघवला विचारते, लंबू, तू खरंच आपल्या प्रेमात पडलायस का? परंतु राघव काहीच बोलत नाही, कारण राघव अगदी भान विसरून गेलेला असतो आणि कृष्णाजवळ पाहत असतो. आता राघवची काही कृष्णाकडून नजर हटत नसते. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, राघव, तू अजूनही आपल्याला ओळखलं नाहीस, आपण किती डेंजर आहोत हे तुला माहीतच नाहीये, तरीसुद्धा तू आपल्या प्रेमात पडलायस का? परंतु राघव काहीच बोलत नाही. आता राघव नकळतपणे प्रेमानेच कृष्णाच्या गालावरून हात फिरवत असतो, परंतु त्याच वेळी दरवाजाचा आवाज येतो. आता मात्र राघव भानावर येतो. आता राघव विचार करतो की नक्की कोण आलं असावं आणि म्हणूनच राघव दरवाजा उघडण्यासाठी पुढे जातो. आता राघव दरवाजा उघडून पाहतो तर आता तिथे मधू आलेली असते. आता राघव कृष्णाच्या रूममध्ये अजूनपर्यंत आहे हे पाहून मधूला मात्र धक्काच बसतो. आता मधू ही राघवला विचारते, काय रे, कृष्णा बरी आहे ना? तर आता राघव म्हणतो की हो, कृष्णा अगदी ठीक आहे. तर त्यानंतर मधूने कृष्णासाठी काहीतरी खाण्यासाठी आणलेलं असतं. तर राघव म्हणू लागतो, दे ना, मी देतो. तर त्यानंतर मधू म्हणते, नाही, मी देईन ना. असं म्हणत मधू ही कृष्णाच्या रूममध्ये येते आणि ते तिथेच ठेवते. आणि त्यानंतर मधू कृष्णाला मिठी मारत म्हणते, कृष्णा अगं, तू कशी आहेस, मला खरंच तुझी खूप काळजी वाटत होती. आता मधू ही कृष्णाला मिठी मारते आणि कृष्णाला विचारते, खरंच हे श्रावणी सोमवारचं व्रत काकूनीच करायला सांगितलं होतं ना? आता मधूचं हे बोलणं ऐकून कृष्णाला धक्काच बसतो. परंतु मधूच्या या प्रश्नावर कृष्णा काही प्रत्युत्तर करत नाही. तर त्यानंतर मधू ही नाटक करत कृष्णाला म्हणते, अगं, ज्यावेळी तुला राघव रूममधून बाहेर घेऊन आला तेव्हा मात्र मी सुद्धा घाबरून गेले होते, परंतु आता तुला बरं वाटतंय ना? तर आता मधूची ही नाटकं सिंधूच्या लक्षात येतात आणि म्हणूनच सिंधू म्हणू लागतो, कोणाला किती काही वाटून देत, परंतु देवाच्या मनात असणारीच गोष्ट घडत असते. आता मात्र मधू शांतच होते. तर त्यानंतर मधू ही राघवला म्हणते, राघव, अरे विनू बाहेर तुझी वाट पाहत आहे, खरं तर आज गोष्ट त्याला तुझ्याकडूनच ऐकायची आहे, त्यामुळे तू सांगशील का गोष्ट? त्याचवेळी सिंधू ही मधूला म्हणते, मी सांगू का त्याला गोष्ट? आता मात्र सिंधू ही विनूला गोष्ट सांगणार हे ऐकल्यावर मधूला आश्चर्यच वाटतं. आता ती आश्चर्याने सिंधूला म्हणते, परंतु कृष्णा, तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना? आता मात्र सिंधू भानावर येते आणि मनाशीच म्हणते, थोडं दमाने घे सिंधू, कारण जरा जरी या मधूला संशय आला तर ती विनूला सुद्धा गायब करेल. आता मात्र मधू ही विनूलाही गायब करू शकते याची भीती सिंधूला वाटत असते आणि म्हणूनच सिंधू ही नाटक करत मधूला म्हणते, नाही, आपल्याला लहान मुलं अजिबात आवडत नाहीत, परंतु आपल्याला स्टोरी सांगायला तर खूप आवडतं आणि म्हणूनच तर मी विचारते की जाऊ का विनूला गोष्ट सांगायला? आता मात्र राघव म्हणतो की नाही कृष्णा, तू कुठेही जाणार नाहीयेस, तू आराम करायचा आहे, कारण तुला आरामाची गरज आहे, त्यामुळे इथून कुठे जायचं नाही. आता राघव हा सिंधूला म्हणतो, तू अगोदर जेवून घ्यायचं आणि त्यानंतर आराम करायचं, विनूला गोष्ट सांगायची आहे ना, मग मी बघेन. असं म्हणत आता विनूजवळ राघव निघून जातो. तर त्यानंतर मधू ही कृष्णाला जेवण देते.
तर आता सिंधू ही मधूचे आभार मानत म्हणते, थँक्स हा सुंदरी, तू आपल्यासाठी एवढं सगळं काही करत आहेस, एवढी मनापासून तू माझी काळजी घेत आहेस, असं म्हणत आता सिंधू ही जेवणाला सुरुवात करते. परंतु त्याचवेळी मधू खुश होते आणि तिला आपण केलेला प्रसंग आठवतो. कारण मधू ज्यावेळी सिंधूसाठी जेवण घेऊन आलेली असते त्या अगोदरच तिने सिंधूच्या जेवणामध्ये जास्तीचं तिखट टाकलेलं असतं. आता सिंधू ही जेवणाचा एक घास तोंडात घालणार, परंतु त्याचवेळी तिचा लक्ष मधूजवळ जातो. आता सिंधू ही मधूला म्हणते, अन्नदाता सुखी भव, परंतु या वाक्याचा अर्थ मधूच्या काही लक्षात येत नाही, तिला काहीच कळत नाही. आणि म्हणूनच मधू ही सिंधूला विचारते, कृष्णा अगं तू काय म्हणालीस? तर आता कृष्णाही त्या वाक्याचा अर्थ सांगत मधूला म्हणते, अगं सुंदरी, अगं गोदामावशी मला नेहमी सांगते, जर आपल्यासाठी प्रेमाने कोणी काही करत असेल, आपल्यासाठी कोणी प्रेमाने जेवण बनवलं आणि जेवण घेऊन आलं तर पहिला घास त्याला द्यावा. आता मात्र हे ऐकून मधूला धक्काच बसतो. आता सिंधू ही मधूला घास भरवत असते, परंतु मधू ही नकार देत असते. ती म्हणू लागते की मी पोटभर जेवली आहे, मला नको आहे घास आणि मला नको आहे जेवण, प्लीज तू जेवून घे ना कृष्णा. परंतु सिंधू मात्र हट्टालाच पेटलेली असते आणि मधूला म्हणू लागते, सुंदरी अगं असं का करतेस? माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी एक घास तरी खा ना. परंतु मधू काही घास खाण्यासाठी तयार नसते. आता मात्र सिंधू ही जबरदस्तीनेच मधूला तो घास भरवते. आता तो घास तोंडात जाताच मधूला जळजळ होऊ लागते, कारण मधूने त्यामध्ये भरभरून असा मसाला टाकलेला असतो. आता त्या तिखटपणामुळे मधूला त्रास होत असतो. आता सिंधू ही मधूला विचारते, काय झालं सुंदरी, त्रास होत आहे का? तर मधू म्हणते की हो, खूप तिखट लागत आहे. तर आता सिंधू म्हणू लागते, तिखट, एवढं तिखट लागत आहे का सुंदरी? थांब मी तुला पाणी देते. असं म्हणत सिंधू तिथून उठते आणि मधूला पाणी देते. आता मधू ते ग्लास घेण्यासाठी जाते, परंतु सिंधू पुन्हा एकदा ते ग्लास मागे घेते आणि म्हणते, सुंदरी तुला पाणी पाहिजे आहे का? तर आता मधू म्हणते की हो, मला खरंच पाणी हवं आहे. आता मात्र सिंधू त्या ग्लासातील पाणी मधूच्या चेहऱ्यावरच फेकते आणि म्हणू लागते, सुंदरी तुला पाणी हवं होतं ना, मग हे घे पाणी. असं म्हणत तिला चांगलंच भानावर आणते. आता मात्र मधू खूप घाबरून गेलेली असते. आता सिंधू ही तिच्या स्टाईलमध्ये मधूला तिचं वाक्य सांगत म्हणते, या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला, जो नडला त्याच्यावर केला हल्ला. यापुढे सुंदरी तू माझ्याशी पंगा घेण्याचा विचार जरी केलास आणि माझ्याशी पंगा जर घेतलास ना, तर आपलं हे डील तिथेच कॅन्सल होईल. आता मात्र हे ऐकून मधूला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रेश्मा ही देवपूजेची तयारी करते. तर आता रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, अगं रेश्मा आवर ना पटापट, किती वेळ लागणार आहे? तर तेवढ्यातच राजश्री काकू नैवेद्यासाठी फळं घेऊन येतात. तर आता ऋतुजा ही राजश्री काकूंना विचारते, तुमच्या त्या महाराणीने पूजेला येण्यासाठी, आरतीला येण्यासाठी काही मुहूर्त वगैरे काढला आहे का? तर राजश्री काकू म्हणतात, अगं ऋतुजा येईलच ती. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री अजून किती वेळ तिची वाट पाहायची आहे? आपण आता आरतीला सुरुवात करायची आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात, अहो वहिनी, ती कुठल्या तरी कामात अडकली असेल, आपण थोडा वेळ तरी वाट पाहू शकतोच ना. परंतु त्याचवेळी कृष्णा तिथे येते आणि म्हणू लागते, मदत, सॉरी थोडा लेट झाला. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु देवाच्या आरतीलाच तरी वेळेवर यावं माणसाने. तर आता कृष्णा म्हणू लागते, कसं आहे ना फडफड, आपलं आणि देवाचं कनेक्शन खूप वेगळं आहे, त्यामुळे आपण जरी लेट आलो तरी देव आपल्याला काही करणार नाही. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, देवाच्या बाबतीत मस्करी नको, तिथे तरी सिरियसलीपणा हवाच आहे माणसामध्ये. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, माफ करा, माफ करा, खरंच माझी चूक झाली, परंतु मी खरं सांगत आहे. पण आपल्याला सुद्धा देवावर किती विश्वास आहे आणि आपल्या मनात सुद्धा देवाबद्दल किती श्रद्धा आहे हे फडफड तू काल पाहिलंच असशील ना. काल आपण किती मनापासून पूजा करत होतो. तू सांगितल्याप्रमाणे दारा खिडक्या सगळं काही बंद करून पूजा करत होतो. आपला जीव त्या धुराने गुदमरला तरीसुद्धा आपण पूजेवरून उठलो नव्हतो, परंतु शेवटच्या क्षणी काय चमत्कार झाला हा तू स्वतःच्या डोळ्याने पाहिला असशील ना फडफड. तो कुठून एक बॉल आला, तो खिडकीला लागला, खिडकीची काच फुटली आणि सगळा धूर अगदी बाहेर गेला. बघ, म्हणजे आपली देवासोबत किती सेटिंग आहे. आता मात्र रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. आता रुक्मिणी काकू मनाशीच म्हणू लागतात, राजश्री नसती तर हिला छूमंतर करून गायबही केलं असतं. आता कृष्णाच्या लक्षात येतं की रुक्मिणी काकू कशाचा तरी विचार करत आहेत आणि म्हणूनच सिंधू ही नाटक करत म्हणते, अरे ही फडफड, एवढा विचार या वयामध्ये बरा नाही, एवढा विचार नको करू, श्वास कोंडेल तुझा, तू दीर्घ श्वास घे बघू. आता मात्र रुक्मिणी काकू रागानेच कृष्णाकडे पाहू लागतात. तर कृष्णा म्हणू लागते, अगं हे फडफड, तुझं बघ नाक या बतकुलीच्या साडीसारखं अगदी लाल. परंतु त्याचवेळी तिथे राघव आलेला असतो आणि कृष्णाला शांत करत म्हणतो, सिंधू आता आपल्याला आरती करायची आहे ना. तर त्यानंतर राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, आता दोघंही भांडू नका, आता इथे राघव आणि सिंधू आले आहेत ना, मग आपण आरतीला सुरुवात करूया. तर आता सर्वजण आरतीला सुरुवात करतात आणि आजची ही आरती सिंधू आणि राघव एकत्र मिळून करत असतात. परंतु दोघंही आरती एकत्र मिळून करतात हे पाहून मात्र मधूचा जळफळाट होत असतो.
तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव कृष्णाला विचारतो की तू खरंच लग्न करण्यासाठी तयार आहेस ना. तर कृष्णा म्हणते की हो, आपण तर लग्न करण्यासाठी अगदी रेडी आहोत. आता त्याचवेळी तिथे राजश्री काकू येतात आणि राघवला म्हणतात, राघव, तुम्हा दोघांच्या लग्नाच्या अगोदर मला माझी सावी घरात हवी आहे. मला माझ्या नातीची खूप आठवण येत आहे. आता मात्र राघवला धक्काच बसतो. राघव मात्र काहीच बोलत नाही. परंतु आता कृष्णा ही राजश्री काकूंना म्हणते, मदर तू काळजी करू नकोस, मी तुझ्या नातीला लवकरात लवकर घरी घेऊन येईन, हे माझं तुला प्रॉमिस आहे. आता हे ऐकून राघवला आश्चर्यच वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं गोदामावशी सावीला भेटण्यासाठी गेलेल्या असतात, परंतु सावी तिथे नसते. आता सिंधू ही वेश बदलून तिथे गेलेली असते. तर त्यानंतर सावी तिथे नसल्यामुळे गोदामावशी मधूला फोन करतात आणि म्हणतात, मी इथे सावीला भेटण्यासाठी आले होते, परंतु सावी इथे नाहीच आहे. तर मधू म्हणू लागते, सावी तुम्हाला भेटणारच नाही, कारण सावीला मी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे. आता हे ऐकून सिंधूला धक्काच बसतो. आता गोदामावशी सिंधूला विचारतात की पुढे काय करावं. तर सिंधू म्हणू लागते, आता तर त्या मधूला मी सोडणारच नाही. आता सिंधू मधूला कशाप्रकारे धडा शिकवेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.